गृहिणींना उपयोगी येतील अशा 25 भन्नाट किचन टिप्स. 1. कच्च्या कैरीची किंवा पुदिन्याची चटणी बनवताना थोडी राई आणि ओवा त्यात घातल्यास चटणी स्वादिष्ट बनते. 2. पोहे बनवताना 1 चमचा साखर घातल्यास पोहे नरम होतात आणि चवीला देखील छान लागतात. 3. वरणाची डाळ बनवताना 1 चमचा तेल आणि थोडी हळद घातली की डाळ लवकर शिजते व खायला टेस्टी लागते. 4. चहा बनवताना आलं किसून घातल्यास आल्याचा स्वाद चहाला छान लागतो. 5. पुऱ्या करताना पीठ मळताना त्यात थोडे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चवीला देखील पुऱ्या छान लागतात. 6. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी त्यात केळं आणि दही घालून केकचं बॅटर बनवा. 7. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात किंवा नॉनस्टिक भांड्यात बनवा, यामुळे ते तळाला चिकटणार नाही. 8. स्वयंपाकासाठी लागणारी आलं लसूण पेस्ट, दाण्याचा कूट, चटणी, टोमॅटोची प्युरी, मसाले आधीच बनवून ठेवा म्हणजे स्वयंपाकाला वेळ कमी लागतो. 9. भाजीत कोथिंबीर घालताना भाजी झाल्यावर शेवटी घालावी, यामुळे कोथिंबीरचा स्वाद भाजीत उतरतो आणि भाजी देखील छान लागते. 10. कुकरमध्ये बिर्याणी बनवताना केसरवालं दूध घातल्यास बिर्याणीची चव अधिक जास्त लागते म्हणजेच बिर्याणी चविष्ट बनते. 11. हिरवी मिरची भाजीत घालायची असल्यास चिरून न घालता ठेचून घालावी, यामुळे भाजी टेस्टी बनते. 12. कोणतीही उसळ बनवताना भरपूर कांदा घालावा, यामुळे उसळ चवदार बनते. 13. बटाट्याची भाजी उरली असल्यास त्यात बेसन टाकून परतवून घ्या आणि गव्हाच्या पिठात हे सारण स्टफ करा, छान पराठे होतात. 14. साधी डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पालक घालून पालक डाळ बनवा, डाळीला वेगळी चव येते. 15. दही वडे बनवताना वाटलेल्या डाळीत थोडा रवा मिक्स केला तर दही वडे छान नरम बनतात. 16. पुरी कुरकुरीत होण्यासाठी त्यात थोडं तांदळाचं पीठ घातल्यास पुऱ्या मस्त कुरकुरीत बनतात. 17. इडली, डोसा, अप्पे करताना डाळ तांदूळ भिजवताना त्यात सोयाबीन घाला, यामुळे पोषण मूल्य वाढते. 18. मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर थोडं मीठ चोळून थोड्या वेळाने धुवून नंतर वापर करा, मटकीला वास येणार नाही. 19. बऱ्याच वेळा खिचडी तळाला लागते, अशा वेळी परातीत पाणी घालून खिचडीचे भांडे परातीत ठेवावे, यामुळे चिकटलेला भात निघून येतो. 20. लोणी कढवताना त्यात मिठाचा खडा टाकावा, म्हणजे लोणी रवाळ बनते. 21. हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यात मीठ आणि लिंबाचा रस घालून ठेवावं, यामुळे ठेचा आठवडाभर चांगला टिकतो. 22. शेंगदाणे भाजण्यापूर्वी मिनिटभर पाण्यात ठेवून नंतर भाजल्यास शेंगदाणे खमंग भाजले जातात. 23. भाजी बनवताना पाण्याचा वापर कमी करा आणि भाजी वाफेवरच शिजवा, यामुळे त्यातील पोषण मूल्य कमी होत नाही. 24. फ्लॉवरची भाजी शिजवताना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा, यामुळे भाजीचा रंग बदलत नाही, सफेद राहतो. 25. भरलेली भाजी बनवताना त्यात शेंगदाण्याचं कूट घालून बनवल्यास भाजीची चव वाढते. तुम्हाला या किचनमधील भन्नाट टिप्स आवडल्या असतील तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.